शीतल तेजवानीचा नवा कारनामा समोर आलेला आहे। रणबीर कपूर विरोधात सुद्धा तेजवानीनं तक्रार केली होती। रणबीर कपूरनं मुदतीपूर्वी घर सोडल्याचा शीतलला राग आला होता, त्यानंतर तिनं तक्रार केली होती। रणबीर कपूर विरोधात सुद्धा तेजवानीनं ही तक्रार केली होती। दरम्यान सध्या शीतल तेजवानी हिला अटक केलेली आहे आणि या प्रकरणी पोलिसांची पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणी चौकशी ही सुरू आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर त्यांचा आणखी एक कारनामा समोर आलाय। रणबीर कपूर विरोधात सुद्धा त्यांनी तक्रार केली होती। अभिनेते रणबीर कपूर यांनी मुदतीपूर्वी घर सोडल्याचा शीतलला राग आला होता, त्यानंतर ही तक्रार त्यांनी करण्यात केली होती। माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार आपल्या सोबत जोडलेले आहेत। विजयजी, आणखी एक कारनामा समोर आलेला आहे, काय याबाबत माहिती विश्लेषण? माहिती अशी आहे की रणबीर कपूरचे ट्रम्प टॉवर मध्ये काही फ्लॅट आहेत, मला वाटतं 2-3, त्याच्या संदर्भात त्यांनी करार केला असेल या शीतल तेजवानी उर्फ शीतल सूर्यवंशी यांच्याशी। तो त्यांनी नंतर सोडायला लावलं आणि ते सोडल्याचा लवकर सोडलं असं त्यांचं म्हणणं सोडायला लावलं। त्या अनुषंगाने त्यांनी रणबीर कपूरवर दावा केला की माझं 50,40,000 नुकसान झालंय आणि तो दावा त्यांनी पुणे कोर्टामध्ये दाखल केलेला आहे 2019 साली। तेव्हापासून हे आता जानेवारीमध्ये त्याची म्हणजे पुढची तारीख आहे। तर हे म्हणजे लिटिगेशन तयार करणं आणि ते लिटिगेशन पेंडिंग ठेवणं हा जो त्यांचा पूर्वीचा फंडा दिसतोय, अनेक मध्ये मुंडवा केस असो किंवा आणखी इकडचं बानेरची केस असतो, तोच प्रकार इथेही झालाय। नंतर कधी जर वेळ आली तर याच लिटिगेशनचा वापर त्यांना वेगळ्या पद्धतीने करून घेता येतो, अशा प्रकारचा व्यवहार आहे असं मला वाटतं। जी, मात्र विजयजी, या प्रकरणी आता शीतल तेजवानी याच्यावर कारवाई होऊ शकते? कारवाई काय, त्यांचा सिव्हिल दावा आहे त्याच्यावर। आता खरं तर मी मागेच म्हटलेलं आहे की पोलिसांनी सगळ्या यंत्रणांनी शीतल तेजवानी किंवा तिचं आता दुसरं नाव शीतल सूर्यवंशी पण आहे, तिच्या जेवढ्या सिव्हिल केसेस आहेत ना याची माहिती घेतली पाहिजे। कारण आपण सिव्हिल केसेसला क्रिमिनल मानत नाही, परंतु याच्यामधूनच पुढचे क्रिमिनल जे गुन्हे आहेत ते घडत असतात। तो सगळ्या सिव्हिल केसेस ज्या आहेत तिच्या पेंडिंग, ते पुण्यात असोत, मुंबईत असोत किंवा आणखी कुठे असोत, आणि ही माहिती जर आता माझ्यासारख्याला जर नेटवरून मिळत असेल तर पोलिसांना किंवा इतर यंत्रणांना ती सहज काढता येणं शक्य आहे। माझी दुसरी अशी मागणी आहे, पण ती अजून काही त्याच्यावर फारसं झालेलं नाही, की यांनी जेवढे आतापर्यंत पॉवर ऑफ अटर्नीज केल्यात किंवा काय साठेगत केले असतील IGR, ते काय त्यांचं पॅन कार्ड काढलं की सगळ्यांचं मिळतं, ते सुद्धा जाहीर करायला हवं। आता बघूया, मी मागणी तर केलेली आहे, पण पोलिसांनी सगळ्या त्यांच्या सिव्हिल केसेस आहेत त्याची सुद्धा एकदा माहिती घेतली पाहिजे आणि त्याच्यातून पुढे काही क्रिमिनल निष्पन्न होतंय का याच्यावरही पोलिसांनी आता बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे। विजयजी, मुंडवा केस प्रकरणी आधीच तेजवानी अटक आहे, तिच्यावर आता तिची चौकशी सुद्धा सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर अशा नवनवीन केस समोर येत आहेत, त्यामुळं तिचे या संदर्भात आणखी धागेदोरे मिळू शकतात, तेजवानीचे पाय आणखी खोलात जाऊ शकतात। हो, जर नीट चौकशी झाली तर खोलात पाय जाऊ शकतात, कारण ज्या अजून बानेरची जी वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी आहे त्याच्यातही तिने सिव्हिलचं हे केलं होतं, त्याच्या संदर्भात अजून काही हालचाल चालू आहे असं मला दिसत नाही। इतरही अनेक केसेस असतील जे आपल्याला माहिती नाहीत, त्याची माहिती पोलिसांनी घेतली पाहिजे। ती घेतली तर आणखी बऱ्याच केसेस उघडकीला येतील, याच्यावरती माझ्या मनामध्ये कुठली शंका नाहीये। परंतु आता तपास यंत्रणा त्या दृष्टीने प्रयत्न करतायत का, राजकीय किती दबाव आहे, राजकीय दबाव या सगळ्या काही करू देणार का? पण आता एक मुंडवा केस आहे, तीच आता कशी तरी त्याच्यावर लिपापोती करण्याचा प्रयत्न चाललाय। अशा स्थितीमध्ये बाकीच्या केसेसकडे कोण किती बघेल ही सध्या तरी शंकाच वाटते, परंतु ते बघायला हवं। जी, विजय कुंभारजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत। रोहन, जगदीश, खरं तर हा सगळा प्रकार जो आहे तो विजय कुंभार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट केल्यानंतर समाजाला पाहायला मिळतोय। परंतु शीतल तेजवानी या अशा सगळ्या आर्थिक व्यवहारामध्ये किंवा जागेच्या व्यवहारामध्ये असे प्रकार सातत्याने जे आहेत ते करताना पाहायला मिळत होतं। केवळ 30 वतनाची जागा नाही, अशा अनेक काही वतनातल्या जागा ज्या आहेत किंवा लिटिगेशन मधल्या ज्या जागा आहेत त्या जागांच्या माध्यमातून शीतल तेजवानी यांनी भक्कल पैसा कमवलेला आहे आणि स्वतः रणबीर कपूर याच्यावर देखील दावा ठोकलेला आहे। कारण का पुण्यातील कल्याणनगर परिसरामध्ये ट्रम्प टॉवर आहे आणि त्या ठिकाणी काही फ्लॅट जे आहेत ते त्यांना मिळून देताना हा सगळा प्रकार केला आपल्याला पाहायला मिळतोय। ठीक आहे, तर आणखी एक कारनामा हा समोर आला। रोहन, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।